काय म्हणलं झाला का आता डबा झाला का माहिती बरं लवकर तिकडे उशीर होते ते राऊत मास्तर बाताचे ते बाबाला आले दे लवकर त्याची गाडी हुकली तर मग मला झाला मा गाडीनं दे लवकर दे सगळंच भरलं ना, डबा भरला, पाण्याची बॉटल भरली, ఇంకా बॅग सगळी आणून ठेवली तुमची बाहेर. आता तुम्हाला ते हातात तर घ्या लागेल ना. अरे हो ते सांगितलं होतं तुला ते रेनकोट टाक म्हणून टाकला का ते का बस भुलला टाकला ना बाबा, तुमच्या बॅगेत टाकला, मायाच्या टाकला. हो काऊन तर कसं आहे हवायला टम भरेला आहे काही वर्ष नेमच नाही तिकून येताना हमकाच आम्हाला झळणारच आहे ते बरं येतो मग मी ये मग कुलप गिल्प लावून घेऊ सगळ्या पैसे ओढून पाहायचे असे लावले की हो नाही तर कसं एखादं भुलून चुकून राहून जात तसं उघडं ना लावतो ना बाबा, कुलूप लावून जातो ना. ते नळ गिळ सगळे बंद आहेत ना लाईट गिट बटणं गिटणं सगळं ओके आहे ना बंद आहे ना म्हणजे कसं दिवसभरात फुकटचं बिल यायचं ना ते विनाकारण काम नाही नंदा नाही हो 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 सगळंच करतो, सगळं बंद करतो, सगळं बंद करून जातो मी. हो जा तुम्ही, काय नाही करू जा. हे फ्रीजचं बटन नाही बंद करून टाकतो नाही का विनाकारण पावर दुधासाठी दिवसभर फ्रीज चालू ठेवायला पडते कधी बंद करून टाकतो ते फ्रीज बी हो फ्रीज बंद करतो सगळे दिवसभर, राहू दे ना, ते भाजीपाला आहे सगळं आहे ना. बरं ठीक आहे राहू दे मग सुरू हा येतो मी निघतो पाहिजे बरोबर अरे चला हो चला ना झालं नाही का तर मगापासून यार जरा मरून ना काही येतात सामान घे म्हणतो, लय दिसून राहिलं बा. काय घेतलं बा एवढं मोठं थैली भरून? तुम्हाला काय हो असिस्टंट लोक आले गेले आपल्या शाळेत शिकवलं की चालले घराकडे पण आम्हाला हेडमास्टरच्या मागे कामं किती आहे दुनिया भरायची विचारा ना तुमच्या हेडमास्टरले आता काय नवीन झाला अरे फॉर्म होत ना ते तहसीलला गेलतो ना का ते फॉर्म सरले माहिती आहे मतदार नोंदणीचे मतदाराचे नाव नोंदवा लागतात ना नवीनवाले 18 वर्षावाले तर ते आता हिंडा लागून जरा असं ते भरा लागतात ना मला फॉर्म आमचा हेडमास्तर भरून राहिला होता बा, लय फॉर्म कातोड्याने भरून राहिला होता. काय तारीख वाढली म्हणजे त्याची नाही ना आता 5 तारीख झाली ना तर 5 डिसेंबरपर्यंत फॉर्म गिर्म भरून घ्या लागते नवीन मतदानवाल्याचे बस झालं मग तर मी काय म्हणलं तर तुम्ही जेव्हा तिथून निघसान का तुमच्या शाळेतून तर मला फोन करजा म्हणजे मी पुढे येऊन रस्त्यावर उभा राहतो हां ठीक आहे मग जा मग या चला करा सुरू करा रेनकोट गिनकोट घेतला ना हो म्हणजे तिकून येताना काही सांगता येत नाही बरं. हो डंबारीला साहेब पुरं बाय आपलं तेच म्हणलं. अवा ध्यानानं घेतला ना बा रेनकोट तर पाहिजे तिकून काय मरता करायचं किती थंडी वाजते बाबा काय हवा आहे का काय थंडी आहे काय म्हणलं ते आपले 5 दिवस झाले होते ते 5 दिवसाचे आता आपले 5-25-250 रुपये झाले तुमच्याकडे पेट्रोलचे देता का मग आज टाकून घेतो ना मग आता म्हणजे कसं अजून हप्तावर फिकीर नाही मग 500 टाकलं की आता महिनाभर काही मागू नको रे बा महिनाभर चालते आता म्हणजे कसं आता पगार व्हायला काही बजेट नाही आपला ते मागचा लवकर झाला आपला दिवाळीच्या ना आता काही खरं नाही आता 15च्या पुढे जाता चल देता 15 लोक तूच धकू आता काय तर असे काम आहे तुमच्या ॲटोनं एसटीने गेले तर मग काढून देत ना का तिथं सांगता का तुम्ही माझ्याकडे पैसे नाही म्हणून असं आहे मग आता मग कसं पेट्रोलला मीच टाका न्याय तुम्हाला बसून आणाय बी असं आहे मग पगाराची वाट पा देऊ ना कुठं चालले रे पैसे काय करता जा कर सुरू कर मी काय म्हणलं तुमची लसीकरण आहे का उद्या का परवा आहे नाही आमची इथं परवा आहे बा की तुमच्या इथं काही आहे आमचा रविवारी आहे ना आता कसं तुमची गाडी असली की बरं असते आता उद्या मला काही माझी गाडी काढा लागणार नाही का बरं ठीक आहे कर सुरू कर लवकर झाला का ना उशीर उराला ना कर सुरू कर आला कधी पाणी मी म्हणलं तुम्हाला येतेच म्हणलं पाणी 100% आणला तुम्ही रेनकोट घ्या काढा लवकर अजून मला होसान ना बारीक थेंब सुरू झाले आता नाही का कसं मग एक आता घालून घेतला की जाय तिकडे डगला टाकला की निघाले हे कोणता आहे रे बा हे तर माय नाही का हे तर लंबा दिसू एवढा मोठा लंबा शर्ट आहे का मला नाही हे ना माझ्या रेनकोटाचे हे एवढा मोठा अरे बाबा ते लेडीजचा रेनकोट हो ना ते का माणसाचं आहे का ते बाहेर जाईन ते लंबालाच का ते का आपला आहे का ते सांगा आता नाही आले का मोठी खुशी आता सांगा आता माघारच्या बहिण आता 3 नेला माया मी आणला तिचा नाही का नाही का आपत आता बॅगेत दिसू राहिला ना दुसरा ते असं दोन्ही टाकले वाटते तुमच्या ह्याच्यात ते कोणतं आहे पावर ते पाय आता हे पॅन्ट माया राजा पाय पॅन्ट माया आणि हे वरचं आता ते माघरचीच आता कसं करावं कसं घालावं घ्या ना घालून कोण फायदे हो घ्या पाण्याचं कोणाचं लक्ष असते घ्या घालून घ्या मागं बसा असे बरोबर घ्या घाला मी बाबा ओला घालत चालते हे नाही घालत लोक हसतील ना मला हे बाईचं घातल्यासारखं वाटेच तरी माघरची बाई काही ना काही घोर करते म्हणून केलाच घोर शेवटी नाही का कोणा पण पाण्याने नाही घोर केला ना यानं आता घरी जायच्या टाइम यायला पाहिजे होतं आता काय झालं हे गोऱ्यावाने पाणी लागायचं शाळेत जाता झालं मला वाटलं येता येईन लागायचं येता आलं असतं तर पुरलं असतं घरी ओलं होतं गेलं असतं तरी काही नव्हतं वाटत आता शाळेत नाही आता ओलं होत जा लागते की नाही आपल्याला आता कोणाला पोतं मागा का भोंगडी मागा कोणाले जवळ रेनकोट असून घालता नाही उरायला आपल्याला सांगा आता काय करा मला काय वाटते तुम्ही काय करा ते खालचा पॅन्ट आहे का नाही ते घालून घ्या म्हणजे कसं पॅन्ट कसं लवकर सोकत नाही शर्ट काय बात हवे ना सोकते तुम्ही खालचं घालून घ्या मी कसं खालचं वरचं दोन्ही घालतो चला मागं बसा तुम्ही अशी लोक म्हणजे खालचं पॅन्ट घातला म्हणून वरचं रेनकोट कुठे गेलं म्हणून राहते बा हे आहे असंच चला करा सुरू करा तुमचा मोठा घोरच आहे बा चला अगोदर चालता का जरा मारू एक चक्कर गावातून चालता का रोज चक्र मारणं सुरू आहे आता झालं ना आता आपल्या गावातले आले ना जवळपास होत लसीकरणवाले ते कटायले लोक आपल्याला काय हिंडून राहिलेत म्हणते एक दिवसाची ते अलग प्रकार नाही ना बा लसीकरणचं ते अलग ते त्याच्या जागी हे अलग आहे ना हे मतदार नोंदणी नाही जे राहिले ते आपल्याला 18 वर्षावाले लवकर करावं लागते ना चला बरं जरा येऊ एक चक्कर मारून गावातून 18 वर्षावाले काय धुणून भेटणार आहे का आपल्याला ते आपलं रजिस्टर पाहणं आपलं जे जनरल रजिस्टर त्याच्यात समजते ना आपल्याला 18 वर्षावाले कोण पोट्टे झाले तर त्याच्या घरी जाते डायरेक्ट हे तर काढले हो म्या पण हे नवीन लग्न होऊन आलेल्या काही पूर्वी असते दुसऱ्या गावच्या त्याची नावं टाका लागतात त्याच्यात मग दुसरे काही गेलेले आहेत वरे त्याची नाव कमी करणं आहे काही लोकांच्या चुका असते कोणाचे कार्ड नसते लय ह्या ना प्रकरण चला लवकर चला येऊ एक चक्कर मारू फॉर्म वगैरे घ्या संग जराशी काय आहे तर चला लवकर चला अरे काय रे लारे ते काय होतं ते याच्यासाठी आलतो पुढची ते आपलं मतदार नोंदणी करावं लागते म्हणते ना तर माझं नाव नाही त्या यादीत नाही म्हणलं आता टाकून द्या
जमते का आपलं? अरे हाय तू यादी ना 18 वर्ष झाले तुले, भरतायत तुले. या ना मग घेसान तर माझा फॉर्म भरून. हे याचा होता लाऱ्याचा, फक्त याचं कसं थोडंसं 1-2 महिना कमी आहे बा, चालते का मग? 1 जानेवारी 22 होते का त्याले 18 वर्ष पूर्ण? हा नाही, फेब्रुवारीत होते सर. म्हणजे कसं 1च महिना कमी आहे. पहा ना, 1 महिन्याचं द्या ना सलटून तेवढं. द्या ना सलटून. अरे बाबा, 1 दिवस कमी नाही जमत. तू 1 जानेवारी 2022 ला 18 वर्ष जर होत असं तर तुझे नाव दाखल करतो आम्ही, नाही तसं करता येत नाही, ते जमत नाही ते. बरं दे बा मग. आता काय, आता पुढच्या वेळेस, आता या वेळेस गेलं माझ्या वाया. आता काय पाना जरा जमत असलं तर काय लय वाया गेलं माझ्या. आता मला काय काय कागद आणून द्यायला लागते मग याच्यासाठी, नाव नोंदणी करायसाठी? ते 2-4 कागद पाहिजे फक्त आपल्याला. त्या जन्मतारखेचा दाखला, एखादी टीसी गिशी असेल ना, 5वीची 8वीची 10वीची 12वीची एखादी झेरॉक्स घेऊन ये बस. रहिवासी दाखला म्हणून एखादं रेशन कार्डाची झेरॉक्स, नाही तर आधार कार्डाची, नाही तर इलेक्ट्रिक बिलची झेरॉक्स, बस यापैकी एक घेऊन यायचं. आधार कार्ड आहे माझं, इलेक्ट्रिक बिलची झेरॉक्स बी आहे माझं. अजून काय पाहिजे? पासपोर्ट फोटो, बस बाकी काही नाही. नवीनच नाव आहे तुझे, आधीचं काही कुठं कोणत्या याच्यात नाही ना, मतदार यादीत नाही, इथंच आहे ना पहिल्यांदाच? नाही बस हे नवीनच, इथंच पहिल्यांदाच नाव टाकणं सुरू आहे. मग काय हरकत नाही. मग एवढे 2-4 कागद घेऊन ये लवकर आणि देतो टाकून लवकर. येऊन जाते मग यावेळेस तुझे नाव. आम्हाला ते कार्ड नाही भेटत का, ओळखपत्र, ते ई-पिक म्हणते काय आहे ते नाही भेटत का? त्यासाठी काय अजून अर्ज करावं लागते का? आता तू नवीन मतदार आहे ना, तुला कोणताच फॉर्म नाही भरला लागत. आता ई-पिक तुझ्या डायरेक्ट घेऊन जाते. याच्यावरच येते ते. हो, हे जमा का सर आपला फोटो? हे होतं आपल्याजवळ एक. अबे हे फॉर्म हे 90चा फॉर्म भरला तरी काढेल ना. हे काय देतात आता? हे वैक होते ना, हे लहान दिसते, हे मोठा आणा आता, आणा लेटेस्ट आणा आताचा. हेच होतं का ते फोटोवाल्याचं दुकान आहे बंद आहे. आता कसंच करा म्हणलं. द्या ना तेवढा चिपकून, काय होती? अरे वा, वैक होते ना. काय 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 बोलले खाल्ला होता का आम्हाला तू? ते तू काय कर, उद्या काढ तू फोटो, नाही आज संध्याकाळी काढून घेऊन उद्या आणून देतो काय? हो, हे चांगलं आणणं, पद्धतशीर आणणं. टीसी झेरॉक्स आण, आधार कार्ड आण, इलेक्ट्रिक बिल आण आणि पासपोर्ट आणा. उद्या सगळेच कागद घेऊन ये. एक नको दिवस आहे. मी काय म्हणलं, चेतन तू दोस्त मित्र असून त्याला सांगून देतो. हा, लवकर पाठवून देतो, नाही तर तारीख गेल्यावर पाठवून का? चला बरं गुरुजी, काही गावात काही नवीन लग्न झालेले काही हे ते असतील तर चला त्याच्या भेटी घेऊन, त्याची घेऊन फॉर्म भरून चला लवकर. अरे राम राम म्हणलं गुरुजी, कसं काय होतं आज? आता काय आता झालं ना, आता लसीकरणाचं तर आपल्या गावातलं बरं झालं वाटते. आयरी नाही काय राहिलं वाटते अजून काही? पहिल्या डोसवाले आले आयरी. आता पहिल्या डोसचं काही टेन्शन नाही राहिलं आपल्या गावातलं, फक्त राहिला आता दुसरा डोस. ज्याले पुरे दिवस झाले त्याला आता सुरू आहे सध्या. अजून ज्याले झालेच नाही तर ते काय करणार आहे मग? आता मग कायच्यासाठी होय रेशनचे तांदूळ घेऊन विकणारे त्याला पाहायला आले का तुम्ही? नाही, अजून ते बाकी आहे आमच्याकडे, ते नाही आमच्याकडे. आता तर मी काय म्हणलं, तुमच्या गावात नाही कोणी मयत गेत झालेले काही असे काही व्यक्ती आहेत का? त्याचं नाव याच्यातून वगळायचं आहे आपल्याला मतदार यादीतून. दुसरी गोष्ट, अजून नवीन कोणी असं 18 वर्षावाला त्याच बी नाव दाखल करायचे आहे. कोणी स्थलांतरित आले असं, कोणी लग्न होणं हे ते, तर त्याची नाव आपल्याला याच्यात टाकायचे आहेत. आहे का कोणी असे तुमच्या ओळखीतले? एक नाव द्यायचं होतं आपल्याला, आमच्या घरच्या पैसा आहे. हो, आता या मागच्या महिन्यातच झालं लग्न माझं. तर काय काय कागद काय काय पाहिजे आपल्याला समजा? बस एखादी टीसी, आधार कार्ड आणि लग्नपत्रिका झेरॉक्स ते देऊन द्यायचा. आणि तिकडचं नाव कमी करून द्यायचा. ते आपलं जिथं ते द्यायचं होतं पहिलं ते नाव कट करून टाकायचं. 2-2 ठिकाणी ठेवायचे नाही नाव, एकाच ठिकाणी. मारतो मी झेरॉक्स आहे, आधार कार्ड हे ते टीसी पिशी पाहतो काय काय आहे तर ते पत्रिका दिसते का नाही काय मी येतो. मी उद्यापर्यंत शाळेत आणून देतो उद्या. नाही तसं बाकी आमच्या गावात शक्यतो जास्त कोण राहिलं नसेल नाव दाखल करायचं नाही का? म्हणजे कारण की कसं आता ग्रामपंचायत समजा आली की म्हणजे कसं एक मताची पडते ना. मतदानाचा अधिकार आहे ना, ते काय हुकवायचं आपण? अरे मतदान करायचं म्हणजे करायचं, 100% मतदान व्हायला पाहिजे. हो, पण आता काय, आता काही लोक करतच नाही. मग आता काय करा, एवढा लोकशाहीनं आपल्याला एवढं मोठं दिलं राजा संविधानानं, त्याचा आपण उपयोग घेत नाही. आता काय करा? आमच्या गावात 100%च असते. हो, आमच्या गावात काही असो, कोणती निवडणूक असो 100%. हो, काहीच नाही करत मतदान करायचे. हो, ओढून आणतो आम्ही. मुंबईला असो, पुण्याला असो, तिकडे कुठेही असो, तिकडे नागपूरच्या पलीकडे असलं तरी आणतो आम्ही त्याला बोलावून. तिकीटला पैसे देतो पण आणतो आम्ही त्याला. गुरुजी मी दिलं होतं राजा मागच्या वेळेस नाव. आलं का आमचं मारत्याचं माया? हो, आलं का नव्या यादीत नाही आमचं? आलं ना, यादीत नाव आलं तुमचं दोघांचं. याला मारत्याचं आलं, तू आलं, अजून 2-4 जण तुमची सोबती सगळे झालं. अरे शांत्या, काय म्हणून राहिले गुरुजी लोक? काय भेटून राहिलं का काही? नाही, नवीन मतदान नोंदणी आहे सुरू. तुमचं काही नाही, तुमची चिठ्ठी फाटेल आता, वरची फाटायची फिक्रीत आहे तुमची. तर शांताराम तुम्ही काय करता, यादी किती पाहून घ्यायचा. कोणाचं काही चुका चाका नावा गिवात काही असलं, फोटो गिटो काही असलं तर त्रुटी असेल तर ती दुरुस्त करून भेटते. आता हो, त्रुट्या दुरुस्त करणं आहे, नावं वगळणं आहे, नवीन नाव दाखल करणं आहे. हां, लवकरात लवकर करा. आता 1-2 दिवसात आणून द्या लवकरात लवकर. आणि तुम्ही बी ते बाईचं आणून द्या कार्ड गिड मतदानाचं हे ते. ठीक आहे मग. हो हो हो, उद्या येतो ना, आणतो. www.nvsp.in वर ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकता किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करू शकता. याशिवाय नेहमीच्या पद्धतीने सुद्धा प्रत्यक्ष अर्ज भरून मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद अथवा दुरुस्ती करून घेता